राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळांना सुरुवात झाली आहे। विदर्भ वगळता इतर सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तर काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना साद घालण्यात आली। राज्य शासनाकडून शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबवला जात असून त्या अंतर्गत शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। नांदेड शहरातील नांदेड वाघाडा महानगरपालिकेच्या PAM श्री शाळेत इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून गुलाब पुष्प शाळेची बॅग भेट देऊन मोठ्या उत्साहात महानगरपालिकेचे उपआयुक्त नितीन गाढवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। आजपासून जे आहेत शाळा सुरू झाल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये जे आहेत विविध अधिकाऱ्यांना शाळेमध्ये पाठवण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी। आज PM श्री शाळेमध्ये जे आहेत ते महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन गाढवे सर यांना पाठवण्यात आलं होतं। सर काय सांगाल, आज प्रवेश उत्सव जे आहे ते साजरी करण्यात आलं, तुम्ही शाळेला भेट दिली, काय सांगाल? आज शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होत आहे, त्यानिमित्ताने मनपाच्या तसेच राज्यभरातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जातोय। त्या अनुषंगाने आज मी वजीराबाद शाळा क्रमांक 1 इथे आलेलो होतो। तर मी आलेल्यास मी आनंदाने नमूद करू इच्छितो की विद्यार्थ्यांचा जो भरभरून प्रतिसाद शाळेला मिळालेला आहे तो शाळेचं काम आणि गुणवत्ता कायम राखल्याचंच एक प्रतीक आपल्याला मानावं लागेल। तसेच माननीय मुख्याध्यापकांनी ज्या पद्धतीने आपल्या नवीन विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची बाळकडूच त्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून देण्याचा प्रयत्न केलाय, तो उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे। शाळेमधल्या आपल्या सर्व सोयी सुविधा पाहता ज्या आदर्श शाळेमध्ये आपल्याला अपेक्षित असतात त्या सर्व दिलेल्या आहेत। तसेच 3 आपल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा सुद्धा शाळेमध्ये आहेत। आपल्या सर्व शिक्षक वृंदाने शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मला दिलेली आहे। तसेच त्यांचे जे मानस आहेत आणि त्यासाठी त्यांना मनपाकडून जे सहकार्य लागणार आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे। शाळेच्या आपल्या नवीन इमारतीचं बांधकाम होणार आहे। तसेच शौचालयाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या समस्या सांगितल्या त्या मनपातर्फे बांधकाम विभागामार्फत आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आणि आज या माध्यमातून मी शाळांमध्ये प्रवेश घेणारे जे सर्व नवीन विद्यार्थी आहेत त्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आपल्या नांदेड वाघाडा शहर मनपातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजपासून जे आहे ते राज्यातील शाळा सुरू झालेल्या आहेत। तब्बल 2 महिन्याच्या नंतर आज जे आहे ते शाळेची घंटा वाजलेली आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे जे आहे ते विद्यार्थ्यांचं प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये शाळेमध्ये साजरी करण्यात येत आहे। मी आता नांदेड वाघाडा महानगरपालिकेच्या PM श्री या शाळेमध्ये आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्यांची किलबिलाट जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज सकाळपासूनच जे आहेत ते प्रथम वर्षाचे जे म्हणजे पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रवेश या ठिकाणी करून घेण्यात आला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं जे आज शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं आहे। या ठिकाणी पाहू शकता जे पहिलीचे विद्यार्थी आहेत जे नूतन प्रवेश घेतलेले त्या विद्यार्थ्यांना फेटे पुस्तकी आणि फुल देऊन त्यांचं जे आहे शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं आहे। आणि आज जे आहे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते पहिल्याच दिवशी जे आहेत ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी काय बाळा तुझं नाव काय? विवेका सुखनड। प्रवेश घेतला का शाळेमध्ये? हो। काय सांगशील, आज शाळेचा पहिला दिवस आहे, 2 महिन्याच्या सुट्टीनंतर तुम्ही शाळेत आले, कसं वाटते? मला शाळेत आल्यानं खूप भारी वाटतं, म्हणजे शाळा बघितल्यानं म्हणजे खूपच भारी वाटलं। 1.5 महिन्यात सुट्ट्यापेक्षा शाळाच बरी असं वाटतं मला। सुट्ट्यात जास्त मजा येते की शाळा सुरू झाल्यानंतर? शाळा सुरू झाल्यानंतर मित्रमैत्रिणी त्या भेटल्या, खूप भारी वाटलं मला। शाळेच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज शाळेत आलीस, काय वाटते तुला? खूप चांगलं वाटते। दुसरीला जाते। नाव काय तुझं? समृद्धी सूरज फटाले। येणार का आता दररोज शाळेत? हो। कसं वाटते, 2 महिने सुट्ट्या होते, आज शाळेमध्ये आलेस, मित्रमैत्रिणींना भेटून काय आनंद झाला का? हो। सुट्ट्यानंतर आज पहिल्यांदा शाळेमध्ये आलेला आहेस, काय वाटते शाळेत? लय चांगलं वाटत आहे। 1.5 महिन्याच्या नंतर सुट्ट्या संपल्यानंतर रेग्युलर येणार का आता शाळेत? हो। काय नाव काय तुझं? शिवा भोळे। कोणत्या वर्गात शिकतो? 8वा।
एकंदरीत तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांमध्ये जे आहे आनंद दिसून येत आहे. तब्बल 1.5 ते 2 महिन्याच्या नंतर जे आहेत ते शाळा आज सुरू झाल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठा उत्साह जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळे सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.